वारीतलं दुकान आहे ना, हा. वारीतलं माझं जेवढी इथं ना मी हा. 20ला आली तर 20ला करतो, एखाद्याकडे नसली तर तसं करून देतो. गेले 10 वर्ष आम्ही यांच्या बरोबर आहे. की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुक्कामाला असतो, त्या ठिकाणी सलूनचं त्यांची तपरी चालूच असते. व्यक्तीला कमीत कमी 27 वर्ष झालं माझी वारी चालू आहे. ह्या माणसाला मी पाहतोय माझ्या अगोदर पासून ह्या माणसाने किती वर्ष झालं वारी आणि ही सेवा चालू आहे. मिश्या पहिल्या काळ्या होत्या, आता त्या पांढऱ्या झाल्यात. मग याचा अंदाज तुम्ही लावा. वारीमध्ये प्रत्येकाची सेवा एक वेगळ्या प्रकारची. जशी ह्या काकांची वारीतलं सलून दुकान म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय आज. तुकोबारायांची वारी एक शहर, लाखो लोकांचं शहर घेऊन फिरत असते. या शहरात प्रत्येक माणसाला जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. या वारीतले वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय पण बघतोय. सो आज आपण बघूयात या वारीमध्ये हेअर कटिंग सलून पण असतात. त्या सलून बद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. आमच्या समोर 2-3 सलून दिसत आहेत आम्हाला. आपण त्या लोकांची गप्पा मारूयात. चला. जसं की आपण बघितलं की आज वारी मधल्या एका सलून मध्ये आपण आलोय. आपल्यासोबत आहेत काकांचं नाव मधुकर गणपती महाबोले, कुठून आलाय तुम्ही? वाडे बोलाई. वाडे बोलायचे आहेत. हा. बरं. किती दिवस झालं तुम्ही सलून चालवताय? हे कोणचं हे ना, हे जशी वारी झाली तशी चालवतो. तुमचा रेग्युलर व्यवसाय हा आहे की तो वारीमध्ये तुम्ही करताय? रेग्युलर नावीच मी, खास लिंगायत नावी मी. काय खाणं नाही, काय नाही, सगळं काय नाही, जेवण हे नाही. म्हणजे प्रत्येकाची वारीमध्ये प्रत्येकाची सेवा एक वेगळ्या प्रकारची. जशी ह्या काकांची सलून दुकान आहे. काकांचं सलून दुकान आहे माझं. सलून दुकान आहे आपलं. आणि वारीतलं सलून दुकान म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय आज. वारीतलं दुकान आहे ना, हा. वारीतलं माझं जेवढी इथं ना मी हा. 20ला आली तर 20ला करतो, एखाद्याकडे नसली तर तसं करून देतो. साधारण किती पैसे घेता तुम्ही दाढीसाठी? 30 रुपये. 30 रुपये. हा. बर. आणि एखाद्याकडे पैसे नसतील नसलं तर जा बाबा दाढी कर, तू तंडू नको माझ्या संग. हा ना. हा, माझ्या संग तंडायचं नाही, जा तू तसंच. बर. हा हे सेवा भावानी करतात. हा, शेवा बाबा. बरोबर. किती लोकांना भेटला असता तुम्ही ही आतापर्यंत? काय ही काय ही आमचं हो काय, हो काय मित्र आहेत का तुमचे? हा, मित्र माझी. तुम्ही यांच्याबद्दल सांगा जरा. ही जोडीदार माझा. काय बोलणार, चांगल्यापैकी आहेत, वारी करतात, सेवा करते तुम्ही सांगा ना सेवा तुम्हाला. करतात गेले आमची. आमचे 10 वर्ष आम्ही गेले 10 वर्ष आम्ही यांच्या बरोबर आहे. की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुक्कामाला असतो, त्या ठिकाणी सलूनचं त्यांची तपरी चालूच असते. सलून चालूच असते. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा यायचं आणि त्यांच्याकडून मशाज करून जायचं. याप्रमाणे वारी चालू आहे. आणि यांचं गाव आमच्या शेजारी असल्यामुळं आम्ही कायमस्वरूपी यांच्याकडेच गाववाले असतो, तेच म्हणायचं. गाववाले जवळपास. त्यामुळं आम्हाला दुसरी बहुतेक आहेत, पण आम्ही यांच्याकडे सेवा करून घेतो. गेले 10 रुपये असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे सेवा करतो. त्या रुपयात अगोदरचं, पण 10 रुपयापासून यांनी सेवा चांगली देतात. तर हे होते आपले काकांचं नाव मधुकर गणपती महाबोले. महाबोले काका. वारीमध्ये प्रत्येकाची सेवा वेगळी आहे. काका प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न करायचं काम करतात असं म्हणलं तरी चालेल. तुम्ही चालता पण का फक्त सेवा देता? चालत असता तुम्ही का? चालतो की आम्ही पुढे चालतोय. चालतंय ना? हा, चालतो ना. म्हणजे चालत जास्त पूर्ण वेळ चालता का मध्ये गाडीत पण बसता? नाही, सायकल असते आपली. सायकल सायकल आहे का? सायकल आणली. म्हणजे सायकलवर तुम्ही पूर्ण वारी करताय? पूर्ण सायकल वारी असते. पहिल्यापासून सायकलवर? पहिल्यापासूनच जसं कळालं मला तसं 900 रुपयाला सायकल आणली खडकीहून मी. 900 रुपयाला सायकल आणली. बरं. मी ह्या व्यक्तीला कमीत कमी 27 वर्ष झालं माझी वारी चालू आहे. ह्या माणसाला मी पाहतोय माझ्या अगोदर पासून ह्या माणसाने किती वर्ष झालं वारी आणि ही सेवा चालू आहे. हा, ही खूप वर्ष चालू आहे. अगदी म्हणजे मिश्या पहिल्या काळ्या होत्या, आता त्या पांढऱ्या झाल्यात. मग याचा अंदाज तुम्ही लावा. हा, खूप जुनं, म्हणजे खूप जुनं. वयदारा वयदारा 60च्या पुढे धरा माझं. 60. हा, खरं वय माहित नसेल तुम्हाला? आता खरं पहिलं अंदाजवर लावलं शाळेत, किती लावलं तवाच होतं ना. बरं. त्याच्या अगोदरच आता मग हे सेटअप सगळा घेऊन फिरायला कसं काय तुम्हाला जुळतंय का? विकत घेता जाता कोणचं काय हा विकत घेतो की आम्ही गेलो. जाताना? बारामती अकोल्याला माल भरतो आम्ही. बारामतीने अकलूजला ना. कसं काय होतं का व्यवसाय व्यवस्थित? होतं पोटापुरतं मिळतं आपलं. पांडुरंगाची सेवा करायची. सेवा लय दिवसापासून करतो. घरची म्हणतो ते नका, तर आता मीच आलो, वय झाले नका म्हणते. तर मला म्हणलं तर 2 पैसे मला असं रुपये का मिळे ना, मला म्हातारपणाला पाहिजे म्हणून मी आलोय. आणि सेवा पण होती. सेवा पण होती. तर हे होते महाबोले काका. यांचा सलूनचा व्यवसाय आहे आणि बरेच त्यांचे फॅन फॉलोईंग आम्हाला भेटलेत. आता असं वाटतंय अजून थोडा वेळ बसलो तर आम्हाला दाढी करावं लागेल. है का नाही? पण येऊ आम्ही तुमच्याकडे नक्की परत.